आणि सर्व जे भविष्यवाणी आहेत ते सर्व माझ्याबद्दल आहेत. So Psalm 1 in Psalm 1 the blessed man is Lord Jesus Christ. स्तोत्र 1 मध्ये जो धन्य पुरुष आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. And the messianic king of Psalm 2 is Lord Jesus Christ. आणि स्तोत्र संहिता 2 मध्ये अभिषिक्त राजा जो आहे तो देखील प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. And we can see that very clearly. आणि अतिशय स्पष्ट रीतीने आपल्याला हे दिसतं. Blessed man Lord Jesus Christ, he never walked in the counsel of wicked. He did not stand in the way of sinner and sits in the seat of scoffer. आणि आशीर्वादित पुरुष जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही, पाप्यांच्या मार्गात उभं राहत नाही आणि तिरस्कारांच्या आसनी जो बसत नाही. And Lord Jesus Christ, he throughout his earthly ministry, he delighted in the law of the Lord. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याने आपल्या पृथ्वीवरील जीवनामध्ये त्या परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये तो रमला. Jesus, he meditated on the law of the Lord, in the word of the Lord. येशू ख्रिस्ताने देवाच्या वचनावरती मनन केलं आणि त्याच्यामध्ये त्याने आनंद केला. And whatever he did was prosperous. आणि जे काही त्याने केलं त्याला ते सिद्धीच गेलं. So Psalm number 1 is about Lord Jesus Christ. And this morning from Psalm number 1 we look to the glorious Son of God the Father. आणि म्हणून आज सकाळी स्तोत्रसंहिता जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे आणि त्याच्या या स्तोत्रसंहिता 1 द्वारे देवाचा जो गौरवी पुत्र आहे त्याच्याकडे आणि त्याच्या गौरवाकडे आपण पाहणार आहोत. And then Psalm number 2 talks about the blessed king, the messianic king. आणि स्तोत्र 2 जे आहे ते आशीर्वादित किंवा अभिषिक्त असा जो राजा आहे त्याच्याबद्दल आहे. And Psalm number 2 also teaches the people's rebellious nature towards this messianic king. आणि स्तोत्रसंहिता 2 जे आहे त्याच्यामध्ये जो अभिषिक्त राजा आहे त्याच्या विरुद्ध जे लोकांनी बंड केले आहे ते आपल्याला दिसून येतं. Psalm number 2, 1 and 2 says, why do the nations rage and the people plot in vain? The kings of the earth set themselves and the rulers take counsel together against Lord and against his anointed. आणि स्तोत्रसंहिता 2 मध्ये असं म्हटलं की राष्ट्रे का खळबळली आहेत आणि लोक व्यर्थ गोष्टीचे ध्यान का करतात? पृथ्वीचे राजे यहोवा विरुद्ध व त्याच्या मशिहा विरुद्ध उभे राहतात आणि अधिकारी एकत्र मिळून मसलत करतात. We know that because of the fall people are against God and against Christ. आणि पतनामुळे आपल्याला माहिती की जे पतित पावलेले लोक आहेत ते देवाविरुद्ध आणि त्याच्या मशिहा विरुद्ध उठलेले आहेत. But God's plan and his mission will prosper. परंतु देवाची योजना जी आहे ती सफळ होईल. Because God has sent his son to redeem his people according to verse 4. He who sits in heaven laughs, the Lord holds them in derision. And verse 6, as for me I have set my king on Zion, on my holy hill, and I will tell of the decree. The Lord said to me, you are my son, today I have begotten you. As of me, and I will make the nations your heritage and the ends of the earth your possession. आणि वचन 4 ते 6 आपल्याला सांगतं, आकाशात जो बसला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपवास करेल. तेव्हा जो आपल्या क्रोधाने त्यांना बोलेल आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करेल. आणि तो म्हणेल, तरी मी आपल्या पवित्र डोंगरावर सियोनावर माझा राजा स्थापला आहे. मी ठराव सांगतो, यहोवाने मला म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्यापाशी माग, म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझे धन असे देईल. And here we very clearly see that Lord has appointed this messianic king, Lord Jesus Christ, for the redemption of the church and for the judgment of the rebellious. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं की देवाने जो आहे त्याच्या मसीहाला नियुक्त केलेला आहे की त्याच्याद्वारे मंडळीची सुटका व्हावी आणि जे राष्ट्र आहेत, जे खवळले आहेत, त्यांचा न्याय व्हावा. So in this psalm, where are we now? आणि या स्तोत्रांमध्ये आपण कुठे आहोत? You may think that I might be thinking so many years that the blessed man and blessed woman, these both are I am. Blessed man is I am. कदाचित अनेक वर्ष आपल्याला असे वाटत असेल की हा जो आशीर्वादित पुरुष आहे तो मी आहे. But the Bible very clearly teaches that the blessed man of Psalm 1 is Lord Jesus Christ.
परंतु शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगतं की जो आशीर्वादित पुरुष आहे, धन्य पुरुष आहे, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. And this messianic king of Psalm 2 is Lord Jesus Christ, who came in this world, who went on the cross and redeemed his bride and redeemed his people. आणि स्तोत्र 2 मधला जो अभिषिक्त राजा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो या जगामध्ये आला, जो वधस्तंभावरती गेला, ज्याने आपल्यासाठी खंडणी भरून मुक्ती मिळवलेली आहे आणि जो स्वर्गात आहे. So where are we here in Psalm number 1 and 2? If it is all about Jesus, then what I have to do? आणि हे जर दोन्ही स्तोत्र ख्रिस्ताबद्दल आहे तर यामध्ये आपण कुठे आहोत आणि आपला यामध्ये काय संबंध आहे? See Psalm number 2 verse 10, 11 and 12. Now therefore, O kings, be wise, be warned, O rulers of the earth, serve the Lord with fear and rejoice with trembling. Kiss the Son, lest he be angry and you perish in the way. For his wrath is quickly kindled. Blessed are all who take refuge in him. आणि याचं उत्तर वचन 10, 11 आणि 12 मध्ये आहे. यास्तव अहो राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीतल्या न्यायाधीशांनो बोध घ्या, भय धरून यहोवाची सेवा करा आणि थरथर कापून हर्ष करा. पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर तो रागावेल आणि तुम्ही वाटेत नाश पावाल, कारण लवकरच त्याचा क्रोध पेटेल. जे सर्व त्याच्या ठाई आश्रय घेतात ते सुखी आहेत. So Psalm number 2 verse 12 and the last line shows us who we are in Christ. Blessed are all who take refuge in him. आणि 12चा शेवटचा भाग आपल्याला दाखवतो की आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहे. आणि या ठिकाणी असं सांगितलं की जे त्याच्या ठाई आश्रय घेतात ते सुखी आहेत, ते धन्य आहेत. We have kissed the Son, we have believed in his gospel, we have received him as our Lord and Savior. That's what kissing the Son means. आम्ही पुत्राचं चुंबन घेतलेलं आहे, आम्ही त्याच्या सुवार्तेवरती विश्वास ठेवलेला आहे. Yes, and blessed are the people who take refuge in Christ, take refuge in that blessed man who never sinned, take refuge in the Messianic King who came, died, buried and resurrected on the third day. आणि ते लोक आशीर्वादित आहे ज्यांनी पुत्राचं चुंबन घेतलं, जे त्याला शरण जातात आणि जे त्याने केलेल्या कार्यावरती विश्वास ठेवतात. Yeah, so at the end of Psalm number 2 verse 12 shows who we are in Christ. आणि स्तोत्र 2 मध्ये हे दाखवलेलं की आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहोत. I am not the blessed man of Psalm number 1, but I am blessed because I have taken refuge in that blessed man and the Messianic King. स्तोत्र 1 मधला मी धन्य पुरुष नाही, परंतु जो धन्य पुरुष आहे त्याचा आश्रय मी घेतला आहे, म्हणून मी आज आशीर्वादित आहे, धन्य आहे. May the Lord bless all of us, our hearts this morning by these 2 psalms. And as the psalmist says, serve the Lord with fear and rejoice with trembling. Let us sing the songs, praise him, worship him and give him all the glory. या दोन्ही स्तोत्राद्वारे देवबाप आपल्याला आशीर्वादित करून आपण त्याचा गौरव करूया, त्याला या सकाळी त्याच्या समोर थरथर कापत आणि हर्षाने आपण त्याच्या समोर येऊन त्याची आराधना करूया. यावेळेस आपण सर्वजण मिळून त्याच्या आराधनेचे गीत आपण गाणार आहोत आणि प्रभूला गौरव देणार आहोत. त्याच्या अद्भुत कार्याबद्दल आणि त्याच्या पुत्राबद्दल आपण त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. आपण गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया. यावेळेस आपण पहिलं गीत गाणार आहोत, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाया. कोण मित्र येशू
प्रभू जो आहे तो आपला मित्र आहे. खरं पाहता शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही त्याचे शत्रू होतो. पवित्र देवाविरुद्ध आम्ही बंडखोरी केलेली होती. आम्ही त्याच्या विरुद्ध वागलो. त्याच्या नियमाचं आम्ही उल्लंघन करणारे असे होतो. परंतु आपल्यावरती त्यांनी आपली कृपा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला प्रगट केलेली आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. Bible teaches while we were sinners, Christ died for us. आणि खरंच या देवाच्या कृपेच्या आणि दयेच्या आम्ही कधीच लायकीचे नव्हतो. We were not worthy of His grace and mercy. आणि त्याच्यासारखी कृपा आम्हावरती जर झाली नसती तर आज आमचा नाश झालेला असता. If He had not given His grace to us, we would have perished. किती तो अद्भुत देव आहे, किती त्याची अद्भुत कृपा आहे, त्याची आपण स्तुती करूया. How wonderful His grace is, how glorious His God is. त्याच्या चरणासमोर आपण नतमस्तक होऊया आणि त्याची आपण स्तुती करत त्याला गीत गाऊया. Let's bow down before Him and sing the song. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में डूबे आसमान और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन. गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. होय, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पित्याची प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये देवाने ओतलेली आहे, म्हणून आपण त्याची स्तुती करूया. तो आमचा गौरवी राजा आहे,
तो आमचा प्रभू आहे, म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया. आपण त्याचं भजन करूया, त्याला आपण स्तुती आणि आराधना हे अर्पण करूया, त्याला आपण आपलं जीवन अर्पण करूया. यावेळेस आपण एक हिंदी गीत गाऊन परमेश्वराचं गौरव करणार आहोत. भजने आए हैं पिताजी हे गीत गाऊन आत्मा और सच्चाई से तुझको परमेश्वराला आपण महिमा देऊया. भजने आए हैं पिताजी आत्मा सच्चाई से तुझको भजने आए हैं पिताजी आत्मा सच्चाई से तुझको झुकते हैं प्रणाम करते आए हैं हम भजने 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 आए हैं पिताजी आत्मा सच्चाई से तुझको प्रेम पुत्र की है दीनी सर्वदा भंडार से दो प्रेम पुत्र की है दीनी सर्वदा भंडार से दो हे पिता त्रिएक स्वामी आए हैं हम भजने 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 आए हैं पिताजी आत्मा सच्चाई से तुझको पापियों का मित्र है पाप को मिटाने आया पापियों का मित्र तू है पाप को मिटाने आया तू है सच्चा मुक्तिदाता आए हैं हम भजने 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 आए हैं पिताजी आत्मा सच्चाई से तुझको सत्य मार्ग जीवन तू है पिता से हमको मिलाने आया सत्य मार्ग जीवन तू है पिता से हमको मिलाने आया अच्छा चलवा तू ही है आए हैं हम भजने 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 आए हैं पिताजी आत्मा सच्चाई से तुझको भजने आए हैं पिताजी आत्मा सच्चाई से तुझको सिर तेरा है जैसे सोना प्रेम ही है आके तेरी सिर तेरा है जैसे सोना प्रेम ही है आके तेरी तू